हरि ओम. अमृतानुभव. योगदास श्री जय गणेश जोशी यांचे प्रवचन. अध्याय 7. अज्ञानखंडन. ओवी क्रमांक 131. एवं ज्ञानाज्ञानमिठी तेही फाकतसे दिठी, दृश्यपणे ये भेटी आपुलिया. अर्थात यामुळे ज्ञान आणि अज्ञान जेव्हा एकत्र होतात तेव्हा आत्मपरब्रह्माचे चैतन्य दशदिशांनी उजळते. अशावेळी जणू काही परमज्ञान स्वतःच्या भेटीला आल्यासारखे वाटते. एवं यामुळे या शब्दाचा संबंध मागील ओवीशी आहे. तेथे माऊलींनी सर्वज्ञता सांगितली आहे. येथे ते सांगतात की ज्ञान आणि अज्ञान एकत्र यायला पाहिजेत, कारण अज्ञान हेही आत्मपरब्रह्मच आहे. कारण येथील भौतिक आत्मपरब्रह्मामधूनच निर्माण झालेले आहे. त्याचाही काही खास असा हेतू आहे. अज्ञान म्हणजे भौतिकाचे ज्ञान. हे ज्ञान देह जीवित राहण्यासाठी अत्यावश्यक आहे. त्यालाही तितकेच महत्त्व आहे. देह जीवित असेल तर सृष्टीलीला अवलोकन होऊ शकते, साक्षात्कार होऊन मुक्ती प्राप्त होऊ शकते. देह नसेल तर यातील काहीही होणार नाही. मानवेतर प्राणी आणि मानव यात काहीही फरक असणार नाही. अंशात्म्याची वैश्विक यात्रा सुफळ संपूर्ण होणार नाही. मानवी देहाला जे अनन्यसाधारण बुद्धीचे वरदान दिलेले आहे त्याचा उपयोग केला जाणार नाही. तथापि माऊली येथे सांगतात की जर ज्ञान आणि अज्ञान एकत्र आले तर भौतिक आणि अध्यात्म यांची फार सुंदर सांगड घातली जाईल. देह जीवित राहून अध्यात्म साध्य होईल. देह भौतिकाच्या संचितापासून, त्याच्या भोगापवर्गतेपासून मुक्त होईल. या योगे याच देही येथील सृष्टीलीला साक्षी राहून अवलोकन करणे सुरू होईल. हेच मानवी देही अपेक्षित आहे. माऊली म्हणतात की या योगे ते परम आत्मचैतन्य त्याच्या पूर्ण क्षमतेने दशदिशेने फाकेल, उजळून जाईल. त्याला मानवी भौतिकाचा अडथळा तर असणार नाहीच, उलट सहकार्यच असेल. यामुळे एक महाविलक्षण तथापि अपेक्षित असे घडेल की अंशात्मा, आत्मा आणि परमात्मा यांचा योग जुळून येईल आणि हे एकमेकांच्या भेटीला येतील. तिघेही या ब्रह्मांडाचा कारभार करत आहेत. त्यांच्यात समन्वय, सुसूत्रता येईल. विश्वाचा कारभार विनाविघ्न सुरू राहील. भगवंत श्री योगेश्वरांचा सृष्टी निर्माण करण्याचा मूलभूत हेतू पूर्ण होईल. ओवी क्रमांक 132. ते दृश्य मोटके देखे, आपण स्वये दृष्टत्वे तोखे, तेची दिठीचे मुखे माझी दाटे. अर्थात सर्वज्ञतेमुळे आपल्याला नेटकेच दृष्टत्व प्राप्त होते. तथापि त्या दर्शनयोगे आपल्याला परमसमाधान मिळते. माऊली म्हणतात की जणू काही परमचैतन्याच्या मुखावरच निजानंद दाटून आला आहे. साक्षात्कार, दृष्टांत, दिव्य दर्शन इत्यादींबद्दल माऊली येथे एक महत्त्वाची माहिती, अर्थातच त्यांचा अमृतानुभव ते आपल्यासाठी सांगत आहेत. साधकांना ध्यानानुभवासाठी ही माहिती फार उपयुक्त आहे. माऊली सांगतात की आत्मपरब्रह्म अनंत अपार आहे. त्याचा ठाव घेणे तर दूरच. तथापि ते ब्रह्मांडात किती पसरलेले आहे, व्यापलेले आहे, विस्तारलेले आहे याचा अंदाजही करणे अशक्य आहे. आता स्वाभाविकच प्रश्न पडतो की जेव्हा साक्षात्कार होतो, दृष्टांत होतो, ते दिव्य दर्शन होते, तेव्हा असे हे अनंत अपार असलेले आत्मपरब्रह्म आपल्या या चिमुकल्या डोळ्यांना, दृष्टीला दृश्य होते की काय?
माऊली सांगतात की ते अनंत अपार आत्मपरब्रह्म पूर्णपणे दृश्य होणे हे आपल्यासाठी अशक्य आहे. साक्षात्कारात दृष्टांत झाल्यावर आपल्याला त्या परमदिव्य दर्शनाची एक झलक दृश्य होते. यालाच येथे माऊलींनी नेटकेच दृष्टत्व प्राप्त होते असे म्हटले आहे. संपूर्ण परमात्मा दृश्य होणे आणि आपल्याला तो सहन होणे असे दोन्हीही अशक्य आहे. अर्जुनाला भगवंत श्रींची विशेष कृपा झाली आणि त्याला ते संपूर्ण दर्शन झाले. त्या योगे व्यासमुनी संजय यांनाही हे अहोभाग्य मिळाले. ते महाभाग्यवान ठरले. तसेच त्या विश्वरूप दर्शनाची आपल्याला माहिती मिळाली. आत्मपरब्रह्माबद्दल शंका असणाऱ्यांना, आत्मपरब्रह्मावर विश्वास श्रद्धा नसणाऱ्यांना, आत्मपरब्रह्माची टिंगल-टवाळी करणाऱ्यांना तो नक्की आहे याचा पुरावा मिळून त्यांची याबाबतीत खात्री झाली. माऊली पुढे सांगतात की त्या तेवढ्या नेटक्या दर्शनाने आपल्याला परमसमाधान मिळते. शीतावरून भाताची परीक्षा या न्यायाने आपल्याला त्या आत्मपरब्रह्माची स्पष्ट कल्पना येते. तो आवाका किती भव्य दिव्य आहे याची खात्री पटते. त्या योगे आपल्यात आमूलाग्र बदल होतो. आपण इतके समाधानी आणि तृप्त होतो की आपण आपोआपच भौतिकात देहधर्मापुरतेच लक्ष घालू लागतो. तुडुंब पोट भरल्यावर जरी कोणी समोर सुग्रास जेवण आणून दिले तरी आपण तिकडे लक्षही देणार नाही. तसेच येथे होते. त्या दिव्य परमदर्शनाने आपली भौतिक भोगापवर्गतेची भूक कायमकरिता तृप्त होते. आपल्याला आता भौतिकाचे आकर्षण राहत नाही, त्यात स्वारस्य उरत नाही. जे अजूनही या भौतिकात रुतलेले आहेत त्यांची आपल्याला दया येऊ लागते, कीव येऊ लागते. त्या भरात आपल्याला त्यांच्याविषयी करुणा उद्भवून आपण त्यांना परमार्थाचा उपदेश करू लागतो. त्यासाठी आपण आपले स्वतःचे उदाहरण त्यांच्यासमोर ठेवतो. अशा प्रकारे आपल्याकडून त्या प्रभुविभूचे कार्य केव्हा सुरू होते याचा आपल्याला पत्ताही लागत नाही. माऊली ओवीच्या शेवटी सांगतात की जणू काही परमचैतन्याच्या मुखावरच निजानंद दाटून आला आहे. हे तर महाविलक्षण आहे. हा तर अमृतानुभवातील महानुभव आहे. माऊली सांगतात की आपण साक्षात्कारित झाल्यावर केवळ आपल्यालाच समाधान आणि तृप्ती मिळते असे नाही, तर प्रत्यक्ष आत्मपरब्रह्माला याचा आपल्याहीपेक्षा महानंद मिळतो. येथे माऊली आपली अमृतानुभवातील महानुभवाची पोतडी आपल्यासाठी मोकळी करत आहेत. भगवंत भक्ताच्या भेटीला भक्तापेक्षाही जास्त भुकेजलेला असतो असे म्हणतात ते हे आहे. मोठे अजब आहे हे. मुलाचे यश ऐकून त्याच्या आईवडिलांना त्या मुलापेक्षाही जास्त आनंद होतो. जेथे भगवंताचे पूजन, भजन, कीर्तन, नर्तन, प्रवचन सुरू असते तेथे तो कौतुक सोहळा अनुभवण्यासाठी श्रोत्यांमध्ये स्वतः भगवंत श्री स्थानापन्न झालेले असतात. वारकऱ्यांच्या समुदायात सामील होऊन स्वतः परब्रह्म वारी करते. साक्षात्कार झालेल्याला निज आनंद मिळतो. त्या साक्षात्काराने तो परमसंतोष पावलेला असतो. त्याच्या मुखावर हा आनंद स्पष्ट दिसत असतो. माऊली म्हणतात की हे तर अगदी नैसर्गिक आणि स्वाभाविक आहे. तथापि त्या साक्षात्कारीचे अहोभाग्य असे आहे की याच्या साक्षात्काराचा आनंद प्रत्यक्ष भगवंत श्रींच्या मुखावर दाटून येतो की मला माझा एक भक्त साक्षात्कारित होऊन मिळाला, प्राप्त झाला, मुक्त झाला. हरिओम.